नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात एका भाविकाला लातांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार 2 दिवसांपूर्वी घडला होता। या घटनेनंतर त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाबाबत काही गंभीर सवाल भाविकांकडून उपस्थित केले जात असतानाच देवस्थानच्या कार्यपद्धतीत सखोल आढावा घेण्याचे आदेश नाशिक विभागीय आयुक्तांकडून देण्यात आले। देवस्थानच्या सर्व कारभाराची चौकशी करण्याचे आदेश त्र्यंबकेश्वर उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले। या चौकशीचा अहवाल 21 दिवसात सादर करण्यात येणार आहे। याबाबत देवस्थानच्या कारभाराची चौकशी करण्याची जबाबदारी त्र्यंबकेश्वरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली। तसंच व्हीआयपी पास व्यवस्था, विविध मार्गाने मिळणारं उत्पन्न, भाविकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांची सविस्तर तपासणी केली जाणार असल्याचं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितलंय। या चौकशीमध्ये वारंवार भाविकांची होणारी गैरसोय, इतर आर्थिक व्यवहारांची नोंद तपासली जाणार आहे। त्यामुळे आता या चौकशीत काय साध्य होणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र भाविकाला मारहाण झाल्याची घटना ही अतिशय संतापजनक आहे। भाविक जर चुकला असेल तर त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं होतं। त्याला मारहाण करून मंदिर प्रशासनानं कायदा हातात का घेतला असा ठोस सवाल हा राजकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रातून विचारला जातो। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, त्र्यंबकेश्वर, नाशिक।